नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 396वा भाग. ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी मराठीमधील पहिली कविता आहे. पर्यटक एक जुनी गुहा बघायला गेले आणि एका पर्यटकाने गाईडला सांगितले, मला वटवा घोड्यांची फार भीती वाटते. गुहेत वटवा घोडे आहेत? गाईडने त्याची भीती घालवायला सांगितले, कालपर्यंत इथे बरीच वटवा घोडे होती, पण काल इथे अचानक काही नाग आले आणि त्यांनी ती सगळी खाऊन टाकली. तुम्ही आता घाबरायचं काहीच कारण नाही, आता तिथे फक्त नाग आहेत. आता दुसरी कविता आहे. हिमाचल प्रदेशातील आमच्या धर्मशालाच्या नियोजित कार्यक्रमात दुपारी रोज पाऊस पडतो म्हणून पावसात भिजायचा बेत केला होता आणि तो आम्हाला अपरिहार्य कारणामुळे सोडून द्यावा लागला. अचानक बर्फच पडायला लागला आणि बर्फात जायचा आणि आनंद घ्यायचा आमचा बेत मुळी नव्हताच ठरला. आता तिसरी कविता आहे. तुलसीदासांच्या रचयित हनुमान चालीसावर आधारित चौपाई क्रमांक 13. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरतहि सम भाई. हे अंजनी नंदन, स्वतः रामाने तुमचं कौतुक केलं आणि म्हटलं की तुम्हाला भरताच्या एवढाच प्रिय आहेस. रामाने हनुमानाचे कौतुक खूप केले, भरता समान भाऊ माझा असेही म्हटले. कुशाची कन्या हेमा आता तरुण अनमोठी होते, अवंतीपती चित्रगंधाशी विवाहाची वेळ येते. चित्रगंधाने हेमाला हरण करून नेले, मोहनास्त्राच्या उपयोगाने मूर्छित सर्वांना केले. रामाच्या सेनेने त्याचा पाठलाग केला, पण चित्रगंधाने सेनेचा सहज पराभव केला. वायव्यास्त्राने वाद त्याने आणले होते, साऱ्या सेनेला हवेत त्याने उडवून दिले होते. चित्रगंधाचे तात उग्रबाहू नंतर आले होते, लवाला शस्त्रहीन करून मूर्छित केले होते. नंतर कुश स्वतः युद्धात धावून आला होता, उग्रबाहू चित्रगंधाला बंदी बनवला होता. बंदीना रामा समोर हजर केले होते, उग्रबाहूला रामाने आलिंगन दिले होते. अगस्ती मुनींचे कंकण त्याने कुशाला दिले होते, वरुणाने अगस्तीला ते पूर्वी दिले होते. कंकण घेऊन कुशालाही प्रसन्न केले होते, त्याचा इतिहास जाणून घेण्या सारे उत्सुक होते. हजारो वर्षापूर्वी राक्षस समुद्रतळी गेले, प्रयत्न करून इंद्रालाही ते ना सापडले. अगस्तीनी सागराचे पाणी पिऊन टाकले होते,
देवानी मारलेले राक्षस मग बाहेर आले होते. अगस्तीने सारे पाणी मग सागरात पुन्हा भरले. वरुणाने हे कंकण अगस्तीला दिले. लव अजूनही मूर्छित होऊन तिथेच पडला होता. मृत संजीवनी हनुमानाने पूर्वी आणली होती. इतक्या लवकर मृत संजीवनी कुठे मिळू शकते. गरुडाच्या तोंडातून सांडून ती आश्रमात उगते. संजीवनीने लवाच्या मूर्छेला घालवून दिले. मग रामाने हनुमानाला कंकण स्वतः दिले. राम म्हणाला हनुमानाने नेहमी मदत केली. युद्धामध्ये अनंतरही मदतच केली. राजा बनवा रावणाला असे तुम्ही म्हटले असते तर त्यालाही मी राजा केले असते. विभीषणाला लंकेचा राजा केले असते तर रावणाला अयोध्येचा राजा केले असते. हे केले तर भरताचे तुम्ही काय केले असते. भरताला मग वैकुंठाचा राजा केले असते. अयोध्या लंका वैकुंठ गेले मग तू काय केले असते. तिन्ही राज्यांच्या सेवेला स्वतः जुंपले असते. हनुमानाला राज्य नाही याची चिंता रामाला होती. काय देव शकतो तुला याचीच काळजी होती. आम्हा सगळ्यांना राज्य मिळाले तुझीच तर कृती होती. तुझी इच्छा ही पूर्ण करावी ही माझी इच्छा होती. हनुमान म्हणाला तू सर्वांना एकच राज्य दिले आहे पण मला तर तू 2 दिले आहे. कोणती ती 2 राज्ये रामाने विचारले होते. दोन्ही चरण पकडून ही ती 2 म्हटले होते. पृथ्वीवरील कोणतेही राज्य छोटे होते. रामाच्या चरणांचे राज्य खूपच मोठे होते. राममुखातून काही शब्द एकदा निघाले होते. लक्ष्मणाहून दुप्पट प्रेम हनुमानावर माझे होते. रामासकट 4 बंधू बागेत गेले होते. त्यांच्या बरोबर हनुमान पण सहज चालत होते. राम म्हणाले थोडा वेळ विश्रांती घेऊ. दमलो आहे मी आता थोडे थांबून राहू. रामासाठी एक आसन लगेच हवे होते. हनुमान काय करतो तिघांना दाखवायचे होते. आकाशाकडे हनुमान बघत राहिले होते. लक्ष्मणाने एक आसन स्वतः बनविले होते. हनुमान आता काय करेल भरत बघत होता. रामाच्या चरणांना तो स्वतः चोळत होता. आता काय करतो हनुमान शत्रुघ्नही पाहत होता. दोन्ही बाहूंना चोळणे तो करीत होता. तेवढ्यात हनुमान जरा बाहेर गेला होता.
मोर पंखांचा पंखा घेऊन परत आला होता. राम दमला तर सारे दमतील या विश्वासात होता. पंखा घेऊन चौघांनाही वारा घालत होता.